दूध धंदा करत असताना अनेक व्हिडिओ आपण बघितले असतील। आज एक वेगळा व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर मंडळी, आज आपण HF जातीच्या गायींचा खरेदी बद्दलचा व्हिडिओ बघणार आहोत। या गायींना आता बऱ्याच प्रमाणात मागणी वाढली आहे। बरेच शेतकरी मित्र हरियाणामध्ये जाऊन या गायींची खरेदी करतात। या HF गायी आणि आपल्या इतर गायी यामध्ये फरक असतो। HF गाय हा मूळचा युरोपियन संकरित गायींचा प्रकार आहे। या गायी ओळखण्यासाठी त्यांच्या अंगावर काळे पांढरे आणि लाल पांढरे असे लहान मोठे ठिपके आढळतात। तसेच HF गायी या धष्टपुष्ट, तब्येतीने चांगल्या, सकस दूध आणि जास्त दूध देणाऱ्या असतात। या गायी जगामध्ये प्रसिद्ध असून या HF गायींचं वजन 650 ते 800 किलो पर्यंत असतं। तसेच या HF गायींची उंची 145 ते 165 सेंटीमीटर पर्यंत आढळते। आपण जर बघितलं तर आपल्या देशी गायीप्रमाणे या HF जातीच्या गायींच्या पाठीवर वशिंड म्हणजेच उंचवटा आढळत नाही। त्यामुळे या गायी ओळखणं सोपं आहे। या गायींच्या दुधामध्ये जास्ती फॅट मिळत असल्यानं त्यांच्या दुधाला दरही जास्त मिळतो। याच दुधाच्या वैशिष्ट्यांमुळे दुधापासून तयार होणारे दुग्धजन्य पदार्थही दर्जेदार बनतात। आणि विशेष म्हणजे या गायींच्या दुधापासून बनवलेलं तूप हे अत्यंत औषधी असतं। त्यामुळे या गायींच्या खरेदीकडे आता जास्त शेतकऱ्यांचा कल वाढलाय। या HF गायींची खरेदी करण्यापूर्वी हे समजून घेणं आवश्यक आहे की या HF जातीच्या गायींना उष्ण आणि कोरडं वातावरण पोषक असतं, म्हणून त्यांना महाराष्ट्रात आपल्या वातावरणात रुळणं थोडंसं सोपं आणि सोपं नाहीये। परंतु योग्य नियोजनाद्वारे खरेदीनंतर जर काळजी घेतली तर या गायी भरघोस उत्पन्न देतात। या गायी खरेदी करताना या गायींची कासेची रचना आणि दूध साठवण क्षमता यामुळे शेतकरी तिकडे आकर्षित होतो। परंतु या दोन्ही गोष्टींची खात्री करूनच खरेदी करणं आवश्यक असतं। जर आपण याच गायींची खरेदी बाहेर राज्यातून करत असू तर आपल्याला तिथे जाऊन गायींचं नियोजन, चारा व्यवस्थापन आणि दूध देण्याची क्षमता या सर्व गोष्टींची योग्य तपासणी करणं आवश्यक असतं। बऱ्याचदा यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होऊ शकते, म्हणूनच खात्री करणं नक्कीच आवश्यक आहे। बहुधा या गायींची खरेदी मूळ मालकाकडूनच करणं फायदेशीर असतं, कारण एजंट आणि इतर लोक यामध्ये फसवणूक करू शकतात। तसेच इतर राज्यातून गायी आणताना वाहतुकीचे काही नियम पाळणं देखील आवश्यक असतं। त्याची सविस्तर माहिती मूळ मालकाकडून करून घेणं आवश्यक आहे। बऱ्याचदा शेतकरी मित्र परराज्यातून गायी खरेदी करताना सामूहिक पद्धतीने या गायी खरेदी करतात। त्यामुळे गायी आपल्याकडे आणताना हा खर्च विभागला जाऊन पैशांची नक्कीच बचत होते। त्यामुळे ही सामूहिक खरेदी पद्धत आणि प्रवास खर्चामधून होणारी पैशाची बचत निश्चितच फायदेशीर ठरते। म्हणूनच या HF गायींची खरेदी काळजीपूर्वक केली आणि योग्य नियोजन करून या गायींच्या चारा, पाणी आणि इतर व्यवस्थापनाचं योग्य नियोजन केलं तर या HF गायींच्या दुधाचा धंदा हा नक्कीच भरघोस उत्पन्न देणारा ठरतो। म्हणूनच या गायींची खरेदी आपल्याकडे आता करण्याचा कल आपल्याकडच्या शेतकऱ्यांमध्ये वाढलेला दिसून येतोय। तर मंडळी, आपल्याला या HF गायींसंबंधी आणि त्यांच्या खरेदीविषयीचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राइब करा आमचं चॅनल।